माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण सोलापूरच्या खुडूसमध्ये संपन्न. सोहळ्याची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ. तर माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण सोलापूरच्या खुडूसमध्ये पार पडलेलं आहे. या रिंगण सोहळ्याची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये विठू नामाचा जयघोष करत लाखो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही पालखी आता पंढरपूरकडे हळूहळू प्रस्थान करते. तर माऊलींच्या पालखीचं माळशिरसमधून वेळापूरकडे प्रस्थान. विठू नामाच्या गजरामध्ये पालखी मार्गस्थ. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि फुगड्या खेळत वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. माळीनगरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण पार पडलं. हरिनामाच्या गजरामध्ये वारकरी दंग. सोलापूरच्या अकलूजमधील मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. पालखीचा आजचा मुक्काम बोरगावमध्ये असणार. 6 जिल्ह्यांचा टप्पा पार करून संत मुक्ताईंचा पालखी सोहळा माढ्यामध्ये दाखल. माढेकरांकडून पालखीचं जंगी स्वागत. पालखीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. सोलापूरच्या वेळापूर ग्रामपंचायतीचा वारकऱ्यांसाठी खास उपक्रम. पालखीसह येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग, दाढी, इस्त्री, फूट मसाजची सेवा. सोलापूरच्या वेळापूरमध्ये तानाजी शेंडगे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान. मागील 10 वर्षांपासून शेंडगे कुटुंबियांकडून अन्नदानाची सेवा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये कडेकोट सुरक्षा. डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. आषाढी निमित्तानं अमरावतीवरून विशेष रेल्वे पंढरपूरला रवाना. खासदार बळवंत वानखेडे, नवनीत राणा यांनी हिरवा झेंडा दाखवला. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तत्काळ बंद. पदस्पर्श दर्शनाचा कालावधीही निम्म्यानं कमी झाल्यानं सामान्य भाविकांमध्ये समाधान. धुळे विभागातून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बस सोडण्यात येणार. सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाणार. आजपासून बस सेवेला सुरुवात. गोंदिया जिल्ह्यामध्ये 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. पेरणीच्या कामांना वेग येणार. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. मागील 6 दिवसामध्ये जिल्ह्यात सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामे करण्याची मागणी. परभणीमध्ये काल दिवसभर दमदार पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. शेती कामांनाही वेग येणार. गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचले. नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचं पोलीस एसपींकडून कौतुक. नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत. गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग सुरूच. दरम्यान गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी सामान्य. नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी. संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास तुफान पाऊस. 1 तासामध्ये पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शहरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असलेलं पाहायला मिळालं. नाशिकच्या निफाडमध्ये 2 महिन्यांपूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती. इमारतीमध्ये लाईट, पाण्याची देखील व्यवस्था नसल्याची ग्रामस्थांची माहिती. नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती हाती घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली. समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध. रायगडमधील चन्नाड गावच्या धबधब्यामध्ये बुडून 22 वर्ष तरुणाचा मृत्यू. रील्स, फोटोच्या नादामध्ये धबधब्यांवरील अशा अपघातांमध्ये मोठी वाढ.
धोकादायक पर्यटन स्थळांवर काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये बिगर मोसमामध्ये सुरंगीच्या फुलांना बहर. मार्च एप्रिलमध्ये बहरणाऱ्या सुरंगींना दमदार पावसामध्ये बहर. निसर्गाचं रूप अधिक खुललं. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या आणि टोकणी रखडली. शेतामध्ये पाणी साचल्यानं पेरण्या रखडल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील फये गावाला भूस्खलनाचा धोका. सततच्या पावसामुळे गावातील जमिनीला भेगा पडल्या. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद. पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीसाठी मनाई. पावसामुळे कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच रुग्णांचे मोठे हाल. कोल्हापुरात रस्ता नसल्यानं वृद्धेला बैलगाडीतून उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ. बड्याचीवाडी वस्तीवरील व्हिडिओ समोर. पुण्याच्या वरणघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली. दगडमातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला. सुदैवानं जीवितहानी नाही. काही काळ मार्गावरची वाहतूक ठप्प. जालन्यातील भोकरदनमध्ये पारद शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव. मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत. रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. बुलढाण्यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं 50 एकर शेती पेरणीविना. शेतकऱ्यांना रस्ता अडवल्यानं 14 शेतकऱ्यांचं नुकसान. तहसीलदारांकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी. बोगस बेणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं वेळ. अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातील अंबाशी इथला प्रकार. शेतकऱ्यानं टाकलेलं तुरीचं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकरी हवालदिल. परळीमध्ये 68% पेरण्या पूर्ण. मात्र 19 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. बुलढाण्यामध्ये पेनटाकळी प्रकल्पांचा कॅनॉल फुटल्यानं शेतीचं नुकसान. 50 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये मोर्चा. धर्मगुरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ख्रिश्चन समाज आक्रमक. पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी. साताऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा. धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल महिला हिंदू सुरक्षा समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. छावणीमधील बाल सुधारगृहातील मुलींचं छळ आणि धर्मांतर केल्याचा आरोप. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक. शहरामधील वाढत्या महिला अत्याचारासंदर्भात आढावा घेण्यात आला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण. बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस. विभागीय सहनिबंधकांची कारवाई. 14 जुलैपर्यंत खुलासा मागितला. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला बाजारामध्ये बेमुदत बंद. व्यापारी आणि सभापतींमधील वाद पेटला. भाजीपाला व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. साताऱ्याच्या कराडमध्ये केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी संपावर. किमान वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महत्त्वाच्या नद्यांवरील पूर नियंत्रण कामकाज ठप्प. वृद्ध दाम्पत्यावर स्वतःला अवताला झुंपून शेती करण्याची वेळ. लातूरच्या आडोळती गावातील वास्तव समोर. शेती परवडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य स्वतः औत खांद्यावर घेऊन कोळपणी केल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. लातूर जिल्ह्यातील ढोकीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परत पाठवलं. जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करत माघारी पाठवलं. अधिकारी जमीन संपादनासाठी आले असता मोठा पोलीस बंदोबस्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2,62,000 लाभार्थ्यांची शिधापत्रिकेच्या ई-केवायसी कडे पाठ. 3 वेळा मुदतवाढ देऊनही 20% लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्णच. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुरातील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना पोलिसांकडून अटक. एकाला वैजापूर तालुक्यातून तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज. दौंडमधील बलात्कार आणि लुटमार प्रकरणामधील नराधम आरोपीचं स्केच प्रसिद्ध.
आरोपीबद्दल कुणाकडे माहिती असल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा, दौंड पोलिसांचं आवाहन. बुलढाण्यामध्ये शिक्षक रागावल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या, ग्रामस्थांकडून शिक्षकाला मारहाण. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक, मात्र अटकेतील शिक्षकावर उपचार सुरू. जेजुरी परिसरामध्ये लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार. जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. बारामतीमध्ये व्यापाऱ्यावर वकिलाचा धारदार शस्त्रानं हल्ला. वकिलाच्या ऑफिसमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं हल्ला केल्याचं उघड. व्यापारी गंभीर जखमी, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धाराशिवमधील लोकमंगल बँकेतील मॅनेजरला 25 लाखाच्या चोरीचा बनाव केल्याप्रकरणी अटक. नळदुर्ग शाखेमधील मॅनेजर कैलास घाटेने स्वतःवरच धारदार शस्त्रानं वार करत हा बनाव रचला होता. घाटेविरुद्ध गुन्हा दाखल. गुन्ह्यामधून नाव कमी करतो म्हणून मागितली 4 लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर एसीबीची कारवाई. धाराशिवच्या शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये एसीबीकडून कारवाई करण्यात आली.